हा प्रश्न लॉज ऑफ मोशन या चॅप्टरवर AIPMT ला 1996 ला आणि 2009 ला विचारलाय, म्हणजे PYQ रिपीट होतात. प्रश्न असा आहे बघा, ए फोर्स वेक्टर applied on a mass is represented as vector F that is equal to 6i cap minus 8j cap plus 10k cap and accelerates with 1 meter per second square. What will be the mass of the body? Option 1 10 root 2 kilogram. Option 2 2 into root 10 kilogram. Option 3 10 kilogram and option 4 20 kilogram. आता आपल्याला डायरेक्ट फोर्स न देता वेक्टर फोर्स वेक्टर F हा दिलेला आहे 6i कॅप मायनस 8j कॅप प्लस 10k कॅप, ऍक्सिलरेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिले आणि आपल्याला मास काढायचे. मग आता आपण आधी या फोर्सचं मॅग्निट्यूड काढून घेऊ. मग मॅग्निट्यूड दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 6 स्क्वेअर प्लस मायनस 8 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर. मग हे जर सॉल्व्ह केलं तर 36 प्लस 64 प्लस 100 दॅट इज 200. 200 दॅट इज नथिंग बट 100 इंटू 2 आणि मग 100 इंटू 2 म्हटलं की त्याचं स्क्वेअर रूट आलं बघा 10 रूट 2. मग अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन F दॅट इज इक्वल टू ma, मास काढायचे आपल्याला. मग m दॅट इज इक्वल टू F बाय a. फोर्स आहे 10 रूट 2 आणि ऍक्सिलरेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे मग तुमचं मास काय झालं तर 10 रूट 2 किलोग्राम, की जो करेक्ट ऑप्शन 1 आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.